आता आपण किरकोळ गावात आहोत आणि प्रभाकर चांगदेव गावड त्यांच्या घरामध्ये साप आहे असं आपल्याला फोन आलेला. आपण घटनास्थळी पोचलोय. मातीचं घर आहे, जरा जुनं घर आहे आणि त्याच्यामध्ये साप त्यांना दिसला. सापाचा फोटो त्यांना पाठवायला सांगितला. फोटो त्यांनी पाठवला पण क्लिअर दिसत नव्हता. आता आपण घरी आलो आणि बघितला वरच्या बाजूला सज्जाच्या बाजूला मातीचं बांधकाम असल्यामुळं लाकूड आहे आणि लाकडाच्या खाली उंदरांनी जागा पोखरली. त्याच्यामध्ये हा विषारी प्रजातीचा नाग साप इंडियन स्पेक्टेकल कोब्रा उंदीर खाण्यासाठी आला असावा. साप उंदीर खाण्यासाठीच येतात. त्या लोकांनी बघितला, भीती मनामध्ये होती साप कुठला आहे. आपण त्याला बघितला नाग आहे म्हणून, विषारी साप आहे म्हणून सांगितलं. त्याला रेस्क्यू केलाय, सुरक्षित, अगदी सुरक्षित आहे. त्या लोकांचे आभार मानलेत. खेडेगावातली लोक साधी असतात मुळात आणि विशेष म्हणजे खेडेगावातली लोक साप मारत नाही. एक त्यांचं कौतुक करायला पाहिजे की साप दिसला तर ते भीतीपोटी का होईना त्या सापाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यांचं तुमचं मनापासून आभार. तुम्ही ह्या जीवाला वाचवलंय. सगळे शेतकरी आहेत आणि शेतामध्ये राबतात ही लोक आणि जर साप दिसला तर त्यांना माहिती आहे आपण कुठेतरी शेतामध्ये आपलं धान्य मिळवण्यासाठी आलो, पण साप पण त्या शेतामध्ये किंवा घरामध्ये त्याचं खाद्य मिळवायला आलंय. तर तुम्हाला तुमच्या परिसरात जर कुठं साप दिसला तर घाबरून जाऊ नका. पहिले तर जवळचे सर्पमित्र असतील त्यांना कळवा किंवा वन खात्याचा हेल्पलाईन नंबर आहे 1926 1926. त्याला तुम्ही रात्री अपरात्री कधीही फोन करून मदत मागू शकता. तुम्ही तुमचं सगळ्यांचं उरण वन विभाग आणि आमच्या NGO कडून तुमचं मनापासून आभार. सहकार्य करत राहा. सर्पमित्र साप पकडण्यासाठी सदैव तयार असतील. ओके, धन्यवाद.